इक्विटास स्मॉल फायनान्स बँक फसवणूक प्रकरणात आणखीन एक अटक. इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेच्या पंढरपूर शाखेत बनावट कागदपत्रांच्या आधारे करण्यात आलेल्या सुमारे 53 लाखांच्या फसवणूक प्रकरणी आज आणखी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. इक्विटास स्मॉल फायनान्सचे तत्कालीन क्रेडिट ऑफिसर अमोल नादरगी यांना पोलिसांनी अटक केली आहे. सदर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले होते. मेहरबान न्यायालयाने आरोपी अमोल नादरगी यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात यापूर्वी 3 आरोपींना अटक करण्यात आली होती. तत्कालीन शाखा व्यवस्थापक अभिजित बनसोडे तसेच कर्जदार मायाप्पा पाटील व कर्जदार अंकुश घोगरे यांना यापूर्वी अटक करण्यात आली होती. यापैकी अभिजित बनसोडे, मायाप्पा पाटील आणि अंकुश घोगरे हे तिन्ही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. पंढरपूर शहर पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा भारतीय न्याय संहिता BNS कलम 316(4), 318(4), 338, 336(3), 340(1), 340(2) आणि 35 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर आरोपींवर संगनमताने खोटे उतारे, ग्रामसेवकांच्या बोगस सही शिक्के, बनावट तारण कागदपत्रे आणि खोटा गहाण दस्त तयार करून बँकेची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या फसवणूक प्रकरणी सहभागी असलेल्या इतर फरार आरोपींचा शोध सध्या पंढरपूर शहर पोलिसांकडून वेगाने सुरू असून पुढील काही दिवसात तपासात आणखी महत्त्वाच्या गोष्टी पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.